नाही काहीतरी म्हणला ना, काहीतरी राव कोणाला तरी औषध दिलं, मग ते डॉक्टर बोलली काय झालं सुजला पार म्हणे. सुजला दारू प्यायला म्हणे. दारू प्यायला सुजला. मग त्याला काय त्याचे काहीतरी पैसे म्हणले होते, तेच मेन पॉइंट आहे. त्याची नकल अजून ऍडमिट होतो. ऍडमिट कोणत्या दवाखान्यात विषय होता ना तो. संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे दत्तधाम सरकार नावाने सुरू असलेल्या ठिकाणावरून मोठा वाद समोर आला आहे. दैवी शक्तीच्या नावाखाली गंभीर आजार बरे करण्याचे दावे करत भक्तांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप एका तथाकथित महाराजावर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती मंत्रोच्चाराच्या जोरावर कॅन्सर, पॅरालिसिस, अंधत्व यांसारखे आजार बरे करण्याचा दावा करत असल्याचे सांगितले जात आहे. स्वतःला गडगे महाराज म्हणून सादर करणाऱ्या या व्यक्तीच्या दरबारात मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होत असल्याचेही दिसून आले आहे. दरम्यान सोशल मीडियावर या ठिकाणाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यामध्ये विविध आजारांवर उपचार केल्याचे दावे करण्यात आले आहेत. या उपचारांसाठी 11,000 ते 52,000 रुपयांपर्यंत रक्कम घेतल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली असून त्यांनी पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. दैवी शक्तीच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवून नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याच दरम्यान दत्तधाम सरकार या सोशल मीडिया अकाउंटवरून आज एक नवीन व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती संबंधित महाराजांकडे पैशाची मागणी करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून या प्रकरणात पैशांसाठी ब्लॅकमेल केलं जात असल्याचा प्रत्यारोप दत्तधामकडून करण्यात आला आहे. मात्र या व्हिडिओची सत्यता अद्याप अधिकृतरित्या पडताळलेली नाही. दरम्यान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच या प्रकरणात गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. काही नागरिकांनी उपचारानंतर आजार बरे न होता उलट त्रास वाढल्याच्याही तक्रारी समोर आल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्रात जादूटोणाविषयी विरोधी कायदा अस्तित्वात असतानाही अशा घटनांवर तातडीने कारवाई होत नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत त्वरित कारवाई करावी अशी मागणी होत आहे. आता या संपूर्ण प्रकरणात सत्य काय आहे हे तपासातून स्पष्ट होणार असून पोलीस आणि प्रशासन काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. कोणते मॅडम परत तुम्हाला तुम्ही 2 मॅडम आहे? नाही 2 नाही, एकच मॅडम आहे, रंजन मॅडम. टाकेती बरं एक मिनिट मी बोललो आता ते 5 नंतर त्याच्यावर ठाणे आता मी त्यांचे तेच म्हटलो ते 5 नंतर 5 वर्ष सगळं फायनल. हां परत विचारून घे. एक मिनिट LC बेवल्यांचं म्हणणं असं आहे त्यांचं सिंगर साहेबांचं ते 3 म्हणते त्याच्यावरती ठाणे. बरं यांची रंजना मॅडमचे 5 ते वेगळं आहे त्यांचा डिपार्टमेंट ते माहिती आहे माहिती अधिकारामध्ये गेले. रंजना आपलं काय रंजना गावामध्ये यांचे किती 5 3 कोणचे आपले त्यांचं काय नाही राहत पण ते विषय काय झाला ते त्याला कनेक्ट झाले. त्यांचं नाव असेल ना काही गावांचे सर अरविंद गावंडे त्यांचे श्रामपूरचे हेड येते आपले. बरं त्यांचे किती 3 म्हणते DYSP वाटतं ते ना DYSP. हा बरोबर माहिती ना बोलणं करून घे घेऊ. सुरेश, ऐकून घे सगळं फायनल करा. फायनलचा नाही विषय पण गवांदे सरांशी बोलणं करून द्याल ना तुम्ही? बोलणं करून हा ते गवांदे सरांशी मॅडमांशी बोलणं करून द्या. महाराज आग्रह करून टाका. मग काय 5-50,000 त्यांना दोन टाकू विषय विकून टाकला 50,000 पण द्यायची कोणाला दिली साहेबांना देऊन टाकू direct. कोणत्या साहेबांना एक तर जाते साहेबांना देऊ नाही तर गावांचे साहेबांना देऊ. कोणाला तरी एक तर गवंजे साहेब इन्स्पेक्टर आहे का? मी DYSP. कोणाला तरी एकाला देऊ म्हणजे काय होईल ते डिपार्टमेंटचा विषय संपवतो आपल्याकडून. आपल्याकडून विषय संपला. बरं ते तुमचं ऐकते का पण कमून नाही ऐकणार आम्हाला फोन करते म्हणलं ऐकणार कमून नाही आम्हाला. तुम्हाला कोण फोन करतं? त्यांनीच फोन केला होता. कोण फोन? गावांच्या सरांनी फोन केला होता. आता केला याच्यामुळे त्यांना गवंजे सर DSP ने केलं का?
त्यांचा फोन कसा झाला, मॅडमनी त्यांना अर्ज पाठवला. अर्ज पाठवल्यानंतर त्याने आम्हाला फोन केला. त्याने आम्हाला सांगितलं म्हणे हे काय विषय. म्हटलं असा विषय. तर म्हणजे ठीक आहे, आपण रात्री एलसीबीची ज्यावेळेस याला रेड पडा म्हणे वाळूला, त्यावेळेस आपण तिकडे जाऊ म्हणे, तुम्ही आमच्या गाडीत बसून या म्हणे. मग आता आम्हाला फक्त सकाळी डॉक्टर साहेब महेश सरांना घेऊन आता समस्या काय झाली, गवंदे मॅडमच्या भेटला म्हटलं किती द्यायचे, सरांचंही म्हटलं 5 द्यायचे, अजून गावात सरांचंही म्हटलं 3 लाख कोणाला द्यायचे, एलसीबी 50,000 कोणाला द्यायचे, डिपार्टमेंट. आता राहिलं आता काय राहिलं? पुढं काय राहिलं? म्हणजे परत नको काही करून राहिलं नाही. ते काहीतरी म्हणला ना, काहीतरी राव कोणाला तरी औषध दिलं, मग ते काहीतरी डॉक्टर बोलली काय झालं सुजला पार म्हणे. सुद्धा दारू प्यायला म्हणजे म्हणतो. दारू त्याला सुद्धा. हा. मग त्याला काय त्याचे काहीतरी पैसे म्हणले होते ते. तेच मेन पॉइंट आहे. ते 80,000 धंदाकाला अजून ऍडमिट होतो. ऍडमिट कोणत्या नेवाशाचा दवाखान्यात? विषय होता ना तो. कोणत्या झोपे कॅन्डर कोणते होते. हा? झोपे कॅन्डर कोणते नोबेल पण नोबेल नोबेल हा बरोबर तिथं होतं. कोणता दवाखाना? ते सांग नोबेल. नोबेल बोलणं मध्ये. झालं ना तुमचं. किती हजार खर्च झाला त्याला? 80,000 रुपये खर्च. 80,000. हा. बरं त्याला किती द्यायचे आता? काहीच ना करतात मी केलं सगळं. ते नाही अजून ते काहीतरी 8 जण आहे, म्हणजे 9 जणांचं काय करत, 9 जण केस करणार. तुम्ही म्हणता त्याला द्यावं लागलं असं काहीतरी बोलले होते तुम्ही. नाही मी नाही म्हणतो. नंतर तमाशा नको आपल्याला. नाही बरोबर जे ते आत्ताच क्लिअर करून घेतलं बरोबर. हो. ते नेवाशात पेशंट ना ते हा. नितीन मला सगळं 80,000 रुपये त्याचं बिल. त्याला किती द्यायचे? 80,000 रुपये बिल त्याचं सगळं. त्याला द्यायचे 80,000 बिल त्याचं. तर आपण आपल्याला किती द्यायची? मग 80 द्यायचे ना, मग जास्त द्यायचे. बरं त्याला 80 द्यायची. मग काय नाव आहे त्या माणसाचं? मला नाही बदगली. माहिती. हा? बदगली. पूर्ण नाव असेल तुमच्याकडे आलं होतं किती पैसे? अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.